लागते आणि खोटं ज्ञान कळल्यावर त्याची प्राप्ती होत नाही। म्हणून त्याकरता आपण बाजारात ढोर जनावर विकायला गेलं तर महाराज त्याला चिठ्ठी लागते आणि 45 त्याच्यावर स्टॅम्प लागते। तर ते चिठ्ठी ढोर विकल्या जाते आणि त्याच्यावर सगळी चिठ्ठी तयार आहे आणि 45 स्टॅम्प नसल तर महाराज ते फोल होते। तसं किती जरी आम्ही भजन केलं, किती जरी ज्ञान कमाला, गुरु नामाचा ठसा नसेल तर आमचं ज्ञान व्यर्थ आहे। म्हणून काय म्हणतात, ऋषी मुनी साधू संत वैरागी म्हणत गुरुला मी पावन झाले बसले ऋषी लोक पावन झाले, साधू लोक पावन झाले, संत लोक पावन झाले आणि कशानं निरालंब सृष्टीला जाऊनच पावन झाले, इतर कुठेही पावन झाले नाहीत। आणि जे तिथं गेलेत आणि ते पुन्हा जन्माला आले नाही, म्हणून त्याकरता महाराज काय म्हणतात, ऋषी मुनी साधू संत वैरागी म्हणतात कृपेने सहज एम फासा तुटणार आहे। आणि पण त्या भगवंताला आम्ही शरण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत घनश्याम सजा तुटे
माननीय आदरणीय ज्ञानाचे भोगते, ज्ञानाचे वक्ते शिवचरण पाटील मेंढकेकर मेंढका येथील भजनिमाचे प्रमुख ज्ञानी व्यक्ती आणि ज्याच्याकडे यूट्यूबचे चॅनलचे मालक आणि ज्याच्याकडे जसा कोकिळेचा आवाज आहे, साळुंका बोले मंजुळवाणी परी बोलविता धनी वेगळाची, आणि ज्याच्याकडे असा आवाज ते कला आहे, असे आमचे असणारे गुरुबंधू प्रेमिक मित्र भजनिमाचे प्रमुख मेंढकेकर यांच्याकडून 51 रुपयाची भेट भेटीबद्दल त्यांचे धन्यवाद। निरालंब सृष्टीला जाण्यासाठी तेवढं काय किती घाट आहेत आणि 128 घाट आहेत आणि ते घाट तुम्हाला आजरामर सिद्धांतामध्ये बघायला मिळतात। आता ते आम्ही घाट सांगत बसलो तर मला त्या घाटामध्ये टाइम निघून जाईल आणि हे एवढे 128 घाट ज्याला वलांडून जाईल त्यालाच कर्मा धर्माच्या अतीत गुण कळते, निरालंब सृष्टीचा देव कळते आणि येणं जाणं चुकते। म्हणून काय म्हणतात 128 अवघड घाट एकदानी केल्यावर शेजारच्या बाईला करा वाटते, पण शेजारची बाई श्रीमंत होती, तिला एकदानी केली, मला आता का सोपं नाही एकदानी केलं तर एकूण तिकून पैसे गोळा करून त्या गरीब घरच्या बाईनं पैसे गोळा करून दिले। मालक म्हणला आहे स्वस्त नाही म्हणला, लाखाच्या वरी सोनं केलं म्हणला, कसं करा म्हणले आपलं सोयाबीन काय होते आणि इकडून तिकडून केलं काय, पण मला कस तरी आणा। ते मालक म्हणला तुझ्या पैसे किती आहेत तितके पैसे दे म्हणला। बाई पैसे पैसे घेतले आणि नांदेडला सराप्यात गेला आणि सराप्यात जाऊन लक्ष्मी हार 1 नंबरचा महाराज 300 रुपयाला भेटते, सोन्यासारखाच दिसते चमचम, जसं काय सोनच होय वाटते। मला 300 रुपये आणला, त्याला त्या लाल डबीत टाकून त्याला डबीत टाकून हे का आणलो म्हणला इकून तिकून, आता चांगलं बाळगायचं बघ म्हणला। मी कशावर बोलतो, त्याला ज्ञान नसल्यावर त्या बाईला खुश वाटलं मला सोनं आणलंय, तिने आता उद्या एका पाटलाचं लग्न होतं, महाराज पाटलाचं लग्न बायाला फार सोनं लिहून जायचं अंगावर, गेले की चोराने वाटत गाडी आडीली, चला म्हणला कोणाकोणाकडे सोनं आहे काढा, नाही तर मी चाकून मर्डर करतो म्हणला। सगळ्या बाया भिवू लागल्या, दादा म्हणले मजी आधी घे, मारू नको, कोणाला जीवाचं भेव, सोनं गेलं तर गेलं, महाराज तिने देऊन टाकलं सोनं।
गेली का आली बाई आल्यावर बसली कोणत्यात लढत. मालक आला, काय झालं म्हणला. काय नाही म्हणले, तुम्ही इकून तिकून एकदानी केल्या होत्या आणि ती एकदानी केली म्हणून मी लढत बसलो म्हणली. तिला लढू लागली की याला हसू लागला. तिनं सोनं गेलं म्हणून लढाले आणि यानं गेलंय म्हणून हसालाय. तर शेजारची गंगूबाई म्हणली, तुमचं काय वय म्हणली. तिला हसाले आणि तू लढालास. काय नाही आजी म्हणला, लटक सोनं आणलं होतं, हिला खरंच होय वाटलंय म्हणून मी गेलं म्हणून. तसं महाराज खरं परज्ञान अजून कळालं काय. जर खरं परज्ञान कळालं असल तर खरंच निरालंब सृष्टीवर येणं जाणं चुकते. आणि खरं परज्ञान कळत नसल तर त्या बाई सारखंच मग तुम्ही आम्ही लढत बसावं लागतं. म्हणून त्याकरता गुरु महाराज आम्हाला काय सांगतात. गुरु सावध वाघ माणसा नाही बरा. इथं लेकरू जन्मल्याबरोबर देवाला येता वेळेस वचन देऊन येते आणि देवा तुझं भजन मी विसरणार नाही म्हणते. जन्मल्या बरोबर कवा 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 म्हणते. कर्मभूमीचा वारच तसा मला जिथं वारं लागलं माणसाच्या मनामध्ये पावला पावलाला कधी काय येईल काय सांगता येत नाही. एवढी इनस बुद्धी विपरीत काळ आहे. म्हणून इथला वारा कसा म्हणून काय म्हणतात. कर्मभूमी प्रपंचामध्ये पक्का अडकला. किती पक्का अडकला. जसं मासोळीला गळ तिच्या पोटात उलटा अडकते आणि काढाय गेलं तरी निघत नाही, उलट माशी मरून जाते. तुम्हा आम्हाला प्रपंच असणारा इथं गळ प्रपंचाचा अडकला हे काढायचा असेल तर काय करावं लागतं. अखंड त्या सद्गुरु मनाचं चिंतन भजन केलं तर. म्हणून कसा
देवाचा चार सृष्टीवर प्रकाश आहे। सर्वा घटी आनंद सर्वाचे सार, आकार निराकार परावनी पर। तुम्ही जे म्हणता निरालम सृष्टीच्या पलीकडे अनादी सृष्टीचा अजून आहे आणि अजून असल, पलीकडे आहे आणि अलीकडे आहे। आनंद सर्वाभूती, आनंद पाताळी आहे, आनंद आकाशी आहे, आनंद भूमंडळी भरून उरला आणि चौकडे आनंद आनंदमय कोंदला। म्हणून त्याकरता महाराज आम्हाला काय सांगतात, दिसून देशी आयव तू जानसी भक्ताचा मनोभाव, पूर्वीची भक्ताचा गौरव। इथं सुद्धा आज दत्त महाराजाचा सवास आहे। कसं पण ते आयव दिसू देत नाही आणि ते आयव दिसू देत नाही, पण साक्षी मात्र आहे। साक्षी बघायला आणि तुम्हा आम्हाला चालवायला हलवायला बोलवायला। म्हणून त्याकरता महाराज काय म्हणतात, बसा निवांत बसा। दया क्षमा शांती देते देवाची वस्ती। जिथं निवांत आहे जिथं समाधान आहे, समाधान त्याची ब्रह्मज्ञान, समाधान त्याची परज्ञान। म्हणून त्याकरता खुशाल गुरु महाराज काय सांगतात, सांगे खुशाल सुधारणा आलंय, पण किती दिवसापासून याला भूत धरलं हेही कळणं आलंय। वैद्य काय म्हणते, डॉक्टर काय म्हणते, तुम्हाला कधीपासून असं व्हायलंय आणि हे आम्हाला कधीपासून भूतानं घेरलंय हे आम्हालाही कळणं झालंय। म्हणून त्याकरता काय डोक्यात